श्लोक 5. उद्धरेदात्मात्मानन्नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. अर्थ: आपला उद्धार आपणच करावा, आपला नाश आपण केव्हाही करू नये, कारण आपणच आपला बंधू व आपणच आपला शत्रू आहोत. विवरण: भगवंत आपला उद्धार आपणच करावा आणि आपण आपला केव्हाही नाश करू नये असे इथे सांगत आहेत, कारण आपणच आपला बंधू व आपणच आपला शत्रूसुद्धा असतो. येथे आत्मा हा शब्द परमतत्व म्हणून वापरला असून आपण स्वतः मन या अर्थाने वापरला आहे. स्वतःचा उद्धार स्वतःच करायला हवं, तो दुसरा कोणी करू शकत नाही. दुसरा कोणी आपले भले करील या भ्रमात कोणीच राहू नये, दुसऱ्यावर विसंबून किंवा अवलंबून राहू नये. आपल्याकडे असे म्हणतात की जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. आपल्याकडे असंही अजून एक म्हणतात, एक म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, पण पाणी पिण्याचे काम मात्र त्याचे त्यालाच म्हणजे घोड्याला स्वतःच करावे लागते. असा या आपला स्वतःचा उद्धार करण्याचा जो मार्ग सांगितला आहे त्याचं हे मर्म आहे. आपल्याकडे माता पिता, बंधू, गुरु, संत किंवा हे विविध आपले जे ग्रंथ आहेत ते आपले हित कशात आहे हे नेहमी सांगतात. आपल्या उद्धाराचा मार्ग ते दाखवतात, पण तो मार्ग अवलंबिण्याचे काम मात्र आपल्यालाच करावे लागते. ते केले तर आपण त्या भल्या मार्गाने जाऊन आपला बंधू होऊ शकतो. आता बंधू म्हणजे काय, तर चांगली आपल्याबद्दलची चांगली इच्छा करणारा, आपला अगदी जवळचा असा सखा मित्र असतो. मात्र तसे आपण केले नाही तर आपणच आपले शत्रू होतो. म्हणून भगवंत सांगतात की अनर्थ टाळणे हे सुद्धा आपल्याच हातात आहे. इतिहासात आपण नेहमी वाचत आलो आहोत की शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई राणीसाहेब यांनी लहानपणी रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या. श्रीकृष्णाच्या, हनुमंताच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून महाराजांना म्हणजेच बाल शिवाजीला स्फुरण चढले. त्यांनी आपण सुद्धा असेच पराक्रमी व्हायचे आणि आपल्या बांधवांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढायचे. रामासारखे प्रजेच्या सुखासाठीच राज्य करायचे आणि प्रत्यक्षात त्यांनी तसे केले सुद्धा. खरे तर आपण सर्वजणच या आणि अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून तर लहानाचे मोठे झाले आहोत, पण मनात येणाऱ्या चांगल्या विचाराचे आचरण करणारा एखादाच शिवाजी लाखो करोडोमध्ये अनेक वर्षामध्ये होऊन जातो. म्हणूनच भगवंतांनी सांगितलंय की मनुष्याणाम सहस्रेषु अशा याच्यात हा एखादाच असतो. अनेक संतांनी याप्रमाणे आपला उद्धार करून घेतला आहे. आपणच आपला शत्रू आहोत हे सुद्धा अगदी खरेच आहे. आपण मी, माझा देह, मन, बुद्धी, इंद्रिये यांना आपले स्वतःचे मानतो. आपण आत्म्याचा विचार करत नाही. आपला देहाभिमान आपल्याला नेहमीच त्रास देत असतो. शुद्ध अध्यात्माचा विचार केला तर पंच ज्ञानेंद्रियांचा देह व त्यातील मन, बुद्धी यांचेसह जीव बनलेला आहे. त्या देहाचा अभिमान धरल्यास मनाचा, बुद्धीचा व पर्यायाने देहाचा घात होतो. आरोग्याचे नियम पाळून शरीर रक्षण करावे, तसेच योग्य संस्काराने, नियमित वर्तनाने, चांगल्या विचाराने, सत्संगाने मन व बुद्धी यांचे रक्षण करायला हवे. चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले मिळते, तर वाईट कर्माचे फळ वाईट. म्हणून चांगले काय आणि वाईट काय ते कळले पाहिजे. चांगल्या वाईटाची निवड निरक्षीर विवेकाने करता यायला हवी. हा विवेक संतांचे मार्गदर्शनाने, त्यांचे सहवासात राहूनच, त्यांचे ग्रंथाचे अभ्यास करून कळतो आणि त्याचा आपण अवलंब करावा. आत्मा हा आपला बंधू व आपला शत्रू कसा होतो ते सुद्धा विचारात घेतले पाहिजे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे असे मानले तर तो आपल्याला शक्ती व बुद्धी देतो, म्हणून तो आपला बंधू व हितकर्ता आहे. परंतु हाच आत्मा आपल्या वाईट कर्माची फळे सुद्धा आपल्याला भोगायला लावतो आणि आपल्याला दुःख देतो.
तो देहात राहून सुखदुःख भोगतो असे सांगतात. म्हणून तो आपला शत्रू. मात्र ज्याने स्वतःला जिंकले, मन, बुद्धी, अंतःकरण, शरीर यावर योग्य ते नियंत्रण ठेवले, तर आपणच आपले हित नक्कीच करू शकतो. या उलट इंद्रियांचे फाजील लाड पुरवले, आपल्या देहाबद्दल, बुद्धीबद्दल, कर्तृत्वाबद्दल अभिमान धरला, देहबुद्धीने वागले, तर तो स्वतःचा घात करतो. यासाठी माऊलींच्या पुढील ओव्या सांगते. एरवी कोश कीटकाचे परी, तो आपणची आपुला वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. किंवा आपण रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथीला नेघे. ज्याने आपल्या मनातील संकल्प मी व माझे वाढविले, तर तो स्वतःचा शत्रू होतो. खरे तर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. चांगले किंवा वाईट काय करायचे आहे ते विवेकाने सारासार विचार करून आपल्याला ठरवता येते. मन चांगल्या संगतीत राहिले तर देहाला व मनाला चांगले वळण लागते, जीवनाचे सार्थक होते. जर वाईट संगतीत राहिले तर देहाला वाईट सवय लागतात, जीवन दुःखमय होते. समर्थ म्हणतात, बरी संगती सापडली जैसी, उसास गोडी आली, विषवल्ली फापावली, घातकी प्राणी. परमेश्वराने माणसाला निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करून माणसाने स्वतःचा उद्धार करून घ्यायला हवा. भौतिक जगाचे क्षणभंगुरत्व लक्षात घ्यायला हवे. शाश्वताचा शोध घेऊन मायेमुळे आपण सुखदुःखात अडकलो आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. मायेच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माचा शोध घेऊन मानवी जीवन सार्थकी लावावे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. म्हणून आपणची आपण पेया, घातू किजतू असे धनंजया, चित्त देऊन्या नाथिलिया देहाभिमान, असे ज्ञानदेव सांगतात. आणि हा सर्व उपदेश भगवंत अर्जुनाला करत आहेत. इथे आपण थांबूया.